कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या नोटीसीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। एनजी आचार्य कॉलेजमध्ये बुरखा, हिजाब, नकाब, स्कार्फ, टोपी संदर्भात ही नोटीस देण्यात आलेली होती। तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या नोटीसीविरोधात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकेवर 19 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान कॉलेजच्या प्रिन्सिपल यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। चेंबूर इथल्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजमधले काही विद्यार्थी जे आहेत हायकोर्टात गेलेले आहेत, मात्र हिजाब बंदी विरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। काय नेमकं प्रकरण आहे, या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, लेले मॅडम आहेत माझ्यासोबत। मॅडम, मागच्या वर्षीची गोष्ट वेगळी होती। ते 11वी आणि 12वी या दोन क्लासेससाठी दोन जे आहेत त्या स्टँडर्डसाठी होतं आणि 11वी आणि 12वी हे शाळेच्या अंतर्गत येतं आणि शाळेच्या मुलांना युनिफॉर्म असतो हे सर्वज्ञात आहे। त्याच्यामुळे आम्ही अनेक वर्ष एवढे लावलेला नव्हता तो, आता आम्ही 11वी आणि 12वीला जो आहे तो युनिफॉर्म लावला आणि त्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे। आमच्या आजूबाजूच्या पण अनेक शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये जे आहे ते त्यांनी लावलेला आहे हा युनिफॉर्म बऱ्याच वर्षांपासून किंवा सुरुवातीपासून तो आम्ही आता लावला। त्याच्यामुळे एवढ्या वर्षानंतर लावल्यामुळे त्यांना तो जराशी वेगळं वाटलं, म्हणून तो जरा प्रकार झालेला होता। पण काहीच नाही, त्यांनी ते सगळ्या मुलांनी मान्य केलेलं आहे आणि ते आम्ही योग्य तऱ्हेने पालकांची वगैरे सभा घेऊन सगळं केलेलं होतं। आम्हाला पूर्वी म्हणजे मे बी 10-15 दिवसापूर्वी आम्हाला काही पत्र आलेली आहेत, पण ती पत्र आहेत, नोटीस आलेली नाही आहे। नक्कीच हायकोर्टामधनं ज्या पद्धतीत आता नोटीस बजावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे, 19 तारखेला सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे तुमच्या बाजूने तुम्ही तुमची भूमिका कशी कोर्टामध्ये मांडणार आहात? हे बघा, याच्यामध्ये जे आहेत ते आमच्या जे कॉलेजचे जे वकील आहेत ते याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील, कारण मॅनेजमेंटनी जे मला जे आदेश दिलेले होते त्यानुसार मी हे ड्रेस कोडची जी आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी जे माझं काम केलेलं आहे। कुठेतरी अनेक विषय आहेत, अनेक मुद्दे आहे, यालाच धरून हे सर्क्युलर जे आहे, ड्रेस कोड जे आहे ते काढण्यात आलं होतं। त्यामुळे आता 19 तारखेला काय नेमकं हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। ब्यूरो रोहित कामलेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। जब शिकायतों का निवारण नहीं हुआ तो हमने माननीय उच्च न्यायालय में रिट पिटीशन फाइल किया, उसे मेंशन किया। माननीय उच्च न्यायालय ने इसकी जो तारीख है 19 जून 2024 को रखी है सुनवाई के लिए। और जहां तक मेरिट्स का सवाल है, मैं आपको बता दूं, ज्यादा तो नहीं मैं इस बारे में बोल सकता, लेकिन ये मामला राइट टू फ्रीडम, राइट टू डिग्निटी, राइट टू बॉडीली इंटीग्रिटी, राइट टू चॉइस, राइट टू प्राइवेसी से रिलेटेड है, लेकिन हम अपनी पूरी कोशिश करेंगे, पूरा प्रयास करेंगे। चेंबूर इथल्या दरम्यान कॉलेजच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। चेंबूरच्या एनजी आचार्य डीके मराठे कॉलेजमधल्या काही विद्यार्थिनी यांनी हायकोर्टामध्ये हिजाब बंदी विरोधात याचिका दाखल केलेली आहे। आपण पाहतोय एनजी आचार्य कॉलेजमध्ये 1 मेलाच या संबंधित मध्ये माहिती जी आहे ती कॉलेजच्या वतीनं मुलांच्या व्हॉट्सअपवरती पाठवलेली होती, मात्र सर्क्युलर जे आहे ते आधीच कॉलेजच्या वतीनं देण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉलेजच्या वतीनं मुलांमध्ये रिफॉर्म आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। यासोबतच आपण पाहू शकतो की बंदी विरोधात याचिका जरी दाखल केली असली तरी ड्रेस कोडच्या नावाखाली हिजाब, बुरका, नकाब, टोपीवर बंदी घालण्यात आली असल्याचा विद्यार्थ्यांचा याचिकेतून जाब जो आहे तो विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र या याचिकेवरती येत्या 19 जूनला हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। तर या संबंधित प्रकरणात हायकोर्टाने महाविद्यालय प्रशासन यासह मुंबई विद्यापीठ, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनाही याचिकेमध्ये प्रतिवादी ठरवत सर्वांनाच नोटीस बजावली असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे येत्या 19 तारखेला नेमकी हायकोर्टामध्ये काय सुनावणी पार पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। ब्यूरो रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।